आता सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, पण डबल पुन्हा एकदा सांगतो की ज्यावेळेस आपण ताक केला त्यावेळेस आपलं हे ऊसाचं रान होतं आणि आपला मशीननं ऊस गेला होता. मशीननं ऊस गेल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पाचट होतं. आपला पाचट ठेवण्याचा विचार चालू होता, पण पाचट ठेवण्याचा विचार चालू असतानाच पाचट जर नुसतं ठेवलं आणि त्याला जर नांगरून टाकलं तर ते लवकर कुजत नाही. मग त्यासाठी आपल्याला पाणी द्यावं लागत असतं, एक दोन वेळेस का होईना पण पाणी द्यावं लागत असतंय. मग जर एक दोन वेळेस आपल्याला जर पाणी द्यायचंय ते पाचट कुजवण्यासाठी, तर मग त्याच्यासोबतच आपण जर ताक टाकला तर पाचटही कुजन आणि ताक पण आपला ह्याच्यामध्ये चांगला येईन. एक अशी मनामध्ये कल्पना आली आणि त्याच्यानंतर आपण हे निर्णय घेतला. तर बघा हे पाचट पण बघा कशा प्रकारे कुजलंय. बघा हे खाली ऊसाचं पाचट जशाल तसं होतं, पूर्ण पाचट काळं पडलंय. हे बघा सहज याचे असे तुकडे पडतात, म्हणजे एकदम भुगा झाला ह्याचा, बारीक 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 तुकडे झाले. तर अशा प्रकारे पाचट पण कुजलं आणि ताक पण आपण जमिनीमध्ये गाडण्याचं काम चालू आहे. तर जमीन एकदम थोडीशी जरा कडक होऊ दिली होती, किंवा खाली असे तुकडे त्याचे व्हावं लवकर लवकर जमिनीला फटके बसून, म्हणून आपण जमीन थोडीशी वापसा कंडिशनवर चांगली येऊ दिली होती. तर हे ताक पण बघा आणखीन सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे, थोडे थोडे फुलं यायला चालू झाले त्याला. अशा फुलोऱ्याच्या अवस्थेत ताक असल्यामुळं ह्याला आता जमिनीत जर गाडलं तर एकदम चांगल्या प्रकारे कुजतंय पण चांगला, कारण की ते